अचानक रुद्रच्या तोंडून साखरपुड्याची गोष्ट ऐकून गौरीला प्रचंड धक्का बसला. तिला असं वाटलं जणू तिच्यातली सगळी ताकदच संपली आहे. आता ती तिथे अजून राहण्याच्या स्थितीत नव्हती, म्हणून उठून थेट स्वयंपाकघरात निघून गेली. आज तिच्या डोळ्यांनीही तिचा साथ सोडला होता. डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. ती जशी त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होती तितकेच ती ओघळत होते. ती फक्त स्वयंपाकघरात उभी राहून बिनधास्त रडत होती. थोड्याच वेळात पंडितजी आले आणि कुंडली पाहून 10 दिवसांनी उत्तम मुहूर्त निघाल्याचं सांगितलं. हे ऐकून दोन्ही कुटुंबांनी होकार भरला. पण आजी मात्र मनोमन फारच दुःखी होत्या. मनाशीच पुटपुटत म्हणाल्या, माझी तर इच्छा होती की या घराची सून गौरी बनून यावी, पण आपला मुलगा तर त्या रिमिशासाठी उतावळा झालाय. अगदी बावचळून गेला आहे. डोळ्यासमोर सोनं असूनही त्याला दिसत नाही आणि पितळ सोनं समजून बसलाय. असो, रामाच्या इच्छेप्रमाणेच सगळं होतं. तो जे करतो तेच योग्य असतं. सुधाजींच्या मनालाही काही बरे वाटत नव्हते. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या साखरपुड्याची तारीख निघाली होती. त्याच्यासाठी हजारो स्वप्न पाहिली होती. तरीही हृदयात खरी आनंदाची भावना नव्हती. मग स्वतःला समजावत म्हणाल्या, बहुतेक सगळ्या आईंच्याच मनात असं काहीसं होत असेल. तेवढ्यात रमाशंकर म्हणाले, सुधा, कुठे हरवल्यात? मिठाई आणा आणि सगळ्यांचं तोंड गोड करा. हे ऐकून सुधा हसत म्हणाल्या, हो आणतेच. इतकं बोलून त्या स्वयंपाकघरात गेल्या तर पाहतात काय, गौरी तिथे उभी होती आणि तिचे डोळे अगदी लाल झाले होते. हे पाहून सुधा घाबरून म्हणाल्या, काय झालं गौरी? का रडते आहेस? काही नाही काकू, फक्त काही दिवसांनी मी इथून जाणार, मग पुन्हा कधी आपल्याला भेटीन माहीत नाही. हीच आठवण झाली म्हणून रडू आलं. हे ऐकून सुधानी तिला मिठीत घेतलं आणि म्हणाल्या, तू कुठेही जा, माझ्या मनात तुझी जागा कायम राहील. ती जागा कोणीही घेऊ शकत नाही. मग आठवून म्हणाल्या, अरे हो, या गडबडीत मी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची विसरले. 10 दिवसांनी रुद्र आणि रिमिशाचा साखरपुडा आहे. चल सगळ्यांचं तोंड गोड करूया. त्यामुळे तूही थोडा वेळ का होईना जाण्याच्या विचारातून बाहेर पडशील. साखरपुड्याची तारीख ऐकून गौरीच्या मनात पुन्हा कुणीतरी खंजीर खुपसल्यासारखं वाटलं. ती अत्यंत बेचैन झाली. हे पाहून सुधाजी म्हणाल्या, गौरी, तू ठीक आहेस ना बाळा? काही मनात आहे का, मला सांग. असं काही नाहीये काकू, ही मिठाई द्या मला, मी घेऊन जाते. बरं, ठीक आहे, पण लवकर ये बरं. असं म्हणून त्या बाहेर निघून गेल्या. गौरी मात्र मनाशीच म्हणाली, गौरी, तू स्वतःच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित कर. रुद्र कधीच तुझा नव्हता. तू जास्त दुःखी होऊ नकोस. त्याच्या आनंदात तूही आनंदी हो. काही दिवसांनी तू इथून निघून जाशील, मग सगळं सुरळीत होईल. रुद्रलाही तू विसरशील. हे प्रेमशीम तुझ्यासाठी नाहीच. असं स्वतःला समजावून तिने एक खोल श्वास घेतला आणि मिठाईची ताटली घेऊन बाहेर आली. सगळ्यांना मिठाई देत ती आजीजवळ पोहोचली तर त्या म्हणाल्या, आजकाल माझा साखरेचा आजार वाढलाय. हे ऐकून आजोबा हसत म्हणाले, अगं खा की, पोऱ्याच्या आनंदात मरण आलं तरी काय झालं? हे बोलताच सगळेजण हसू लागले. आजी मात्र मनाशी म्हणाल्या, हा बावळट, गौरीला घेतलं असतं तर लोकांच्या विरोधात सुद्धा मी उभी राहिली असते. पण या जलकुकडीच्या आनंदाची मिठाई माझ्या घशाखाली उतरणार नाही. असं विचारताच त्यांनी गौरीकडे कटाक्ष टाकला की हे इथून घेऊन जा. गौरी अनन्या आणि कबीरकडे गेली. तिला पाहून अनन्या म्हणाली, कसल्या आनंदात गोडधोड खाऊ मी? भावाच्या बर्बादीच्या आनंदात का त्या चेटकिणीच्या जिंकण्याच्या आनंदात? मला नाही खायचं काही गोडधोड, नेऊन टाक इथून. तर कबीरनेही तेच सांगितलं की त्यालाही नको आहे हे गोडधोड. मग शेवटी ती मिठाईचं ताट घेऊन रुद्र आणि रिमिशाकडे गेली. तिला पाहून रिमिशा खूप गर्वाने एक मिठाई उचलून स्वतःच्या हाताने रुद्रच्या तोंडात घालते आणि त्याचं अर्ध खाल्लेलं स्वतः खायला जात होती. तेव्हाच रुद्रने तिचा हात धरला आणि तिच्या हातातून आपलं खाल्लेलं उरलेलं तुकडा स्वतःच्या हातात घेऊन म्हणाला, रिमिशा, आज मी तुझ्याशी साखरपुड्यास तयार झालोय, तर त्याचं पूर्ण श्रेय गौरीला जातं. म्हणून पहिला हक्क तोंड गोड करण्याचा हा हिचाच आहे. असं म्हणत त्याने स्वतःचं खाल्लेलं गोड गौरीच्या तोंडात घातलं. त्यावेळी गौरीच्या डोळ्यातनं नाही, पण मनातून मात्र ती फार रडली. आतून ती तडपडत होती. मग स्वतःला सावरत तिला चेहऱ्यावर खोटशी हसू आणलं आणि त्या मिठाईच्या ताटलीतून एक तुकडा उचलून रुद्रच्या तोंडात घालत म्हणाली, तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. देव वरून तुम्हा दोघांची जोडी सुखी ठेवू. हे ऐकून रुद्रला खूप राग आला आणि संतापून त्याने मुठी घट्ट आवळल्या आणि गौरी मात्र हसतर तिथून निघून गेली. गौरीने सगळ्यांना गोडधोड खाऊ घातल्यानंतर ती वर आपल्या खोलीत गेली. आईची शेवटची निशाणी हातात धरून म्हणाली, आई, मी कमजोर पडू इच्छित नाही. प्लीज मला हिंमत दे.
आई. आणि ती रडता रडताच तशी झोपून गेली. कोणीतरी खरंच सांगितलंय की रडल्यानंतर फार शांत झोप लागते. तसंच काहीसं गौरीचं झालं. दुपारी तिची झोप उघडली तेव्हा सगळं ठीक भासत होतं. मग तिने हाततोंड धुवून ती खाली जेवायला आली. तिला पाहून सुधाजी म्हणाल्या, "उठलीस गौरी? चल ये तू पण जेवायला बस." मग गौरीने पाहिलं की डायनिंग टेबलवर आज रुद्राच्या शेजारची खुर्ची रिकामी आहे. तिने खोल श्वास घेतला आणि रुद्राच्या शेजारी जाऊन बसली. ती बसताच आजीबाई म्हणाल्या, "गौरी, तब्येत तर बरी आहे ना? इतक्या सकाळी सकाळी झोपली होतीस." "हो आजीबाई, 2 दिवसांनी सेमिस्टर सुरू होणार आहेत आणि मी कॉलेज उशिरा जॉईन केलं आहे. त्याच्या टेन्शनमुळे काल रात्रभर अभ्यास करत राहिले म्हणून सकाळी झोप लागली." गौरीच्या तोंडून हे ऐकून रुद्र विचार करू लागला. मानावं लागेल हिला. काल रात्रीपासून मी हेच विचारतोय की कदाचित मी जरा जास्तच बोललो. पण हिला तर पाहून असंही वाटत नाहीये की काही फरक पडलाय आहे. कम्मालीच्या रंग बदलते ही मुलगी. तेवढ्यात सुधाजी म्हणाल्या, "साखरपुडा फारच चुकीच्या वेळेसला ठरवलाय आपण. अनन्या आणि गौरी सेमिस्टरमध्ये बिझी होतील. इथे मी एकटी कशी सगळं करणार?" "गौरी, काकू, तुम्ही काळजी करू नका. आम्ही इतकेही बिझी होणार नाही. तुम्हाला जेव्हा आमची गरज भासेल तेव्हा नक्की कळवा." हे ऐकून अनन्या म्हणाली, "मला काही देणं घेणं नाही आणि मी माझा परीक्षेचा अभ्यास कोणासाठीही बर्बाद करू शकत नाही." असं बोलून ती तिथून उठून आपल्या खोलीत निघून गेली. तिला असं जाताना पाहून सुधाजी म्हणाल्या, "हिला काय झालंय? ही कसल्या गोष्टीवर रागावली आहे? रुद्र, तू काही बोललास का हिला?" पण तिथे बसलेल्या कुणीही काही बोललं नाही आणि थोड्याच वेळात सगळ्यांनी आपलं जेवण आटोपून आपापल्या कामाला सुरुवात केली. शॉपिंगमध्ये सगळे बिझी झाले होते, तर अनन्या आणि गौरी त्यांच्या परीक्षेच्या तयारीत बिझी झाल्या होत्या. साखरपुडा फार लोकांच्या मध्ये न करता फक्त आसपासचे लोक आणि मुंबईतच राहणारे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना बोलवण्यात आले होते. दूरचे नातेवाईकांना हे विचार करून नाही बोलावलं की त्यांना थेट लग्नालाच बोलावू. त्यामुळे घरात गर्दी गोंधळ होणार नाही आणि मुलं आपली परीक्षा शांतपणे देऊ शकतील. दुसऱ्या दिवसापासून सगळ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या. जेव्हा गौरी कॉलेजला गेली तेव्हा तिला एका स्टाफ मेंबरनी सांगितलं की तिला डिझायनिंग डिपार्टमेंटच्या हेड मॅडमनी बोलवलं आहे. हे ऐकून गौरी एक क्षणासाठी घाबरली की कदाचित तिचं जाणं रद्द तर होणार नाही ना. मग स्वतःलाच समजावत तिने आपला पेपर पूर्ण केला आणि डिझायनिंग डिपार्टमेंटच्या मॅडमला भेटायला गेली. गौरीला पाहताच हेड मॅडमने तिला हसत बसायला इशारा केला. गौरी, "थँक्यू मॅडम." "मॅडम, तुम्ही मला बोलावलंत का?" "हो गौरी, युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स लंडनकडून तुझं जॉईनिंग लेटर आलं आहे." असं म्हणत मॅडमने गौरीकडे एक लिफाफा वाढवला. हे ऐकून गौरी एकदम सुन्न पडली. तिला विश्वासच बसत नव्हता. मग तिने थरथरत्या आवाजात विचारलं, मॅडम, कधी जायचं आहे?" तिची अवस्था पाहून मॅडम हसत म्हणाल्या, "तुझ्या सेमेस्टर परीक्षांचे पेपर संपल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी." हे ऐकून गौरी दचकली. दुसऱ्या दिवशी तर रुद्रचा साखरपुडा होता. म्हणजे देवही हेच ठरवतोय का की त्याच दिवशी मी सगळ्यांपासून दूर निघून जावं? माझ्यासाठीही कदाचित हेच बरोबर आहे. "ओके मॅडम, मी जायला तयार आहे." असं म्हणत गौरी उठली आणि ऑफिसमधून बाहेर आली. घरी आल्यावर ती आपल्या खोलीत जाऊन बिछाण्यावर आडवी झाली आणि विचार करू लागली, "मी हे बरोबर करतीये ना? असं नको ना व्हायला की पुढे कधीतरी मला पश्चाताप करावा लागेल." मग स्वतःलाच समजावत म्हणाली, "नाही गौरी, तू अशावेळी कमकुवत पडता कामा नये. अजूनही जेव्हा तू रुद्रसमोर जातेस तेव्हा तुझं मन ढासळायला लागतं. मग विचार कर त्या दिवशी कसं पाहशील त्याला रिमिशाचा होताना. आता तू फार विचार करू नकोस. यावेळेस फक्त तुझ्या परीक्षांवर आणि आठवड्याभराने सुरू होणाऱ्या नवीन आयुष्यावर लक्ष केंद्रित कर." घरात सगळेजण तयारीत गुंतले होते, त्यामुळे मोठ्यांचं लक्षच गेलं नाही की कबीर आणि अनन्या या साखरपुड्यात काही रस दाखवत नाहीयेत. शेवटी हा त्यांच्या मोठ्या भावाचा साखरपुडा होता. पण सगळ्यांना वाटलं की परीक्षेमुळे ते थोडे टेन्शनमध्ये असतील. तरीही रुद्र खूप अस्वस्थ होता. त्याला आता वाटत होतं की तू काही घाईघाईत तर निर्णय घेत नाहीये ना? किंवा रागाच्या भरात चुकीचं पाऊल उचलतोय का? मग स्वतःलाच समजावत म्हणाला, नाही, त्याला रिमिशापेक्षा चांगली मुलगी मिळणार नाही म्हणून तो चुकीचं काही करत नाही. तरीही गौरीची आठवण येणे त्याचं हृदय धडधडायला लागायचं. मग स्वतःलाच आवरत म्हणायचा, "तू ओळखतच नाहीस गौरीला. तू कधी पाहिलंच नाहीस तिचं खरं रूप. जे आत खोलवर बसला आहे ते डोळ्यांनी पाहिलंय ज्यांनी गौरीची चालबाजी पाहिली आहे." हळूहळू तो दिवसही आला ज्या दिवशी सगळ्यांच्या परीक्षा संपणार होत्या आणि दुसऱ्या दिवशी रुद्रचा साखरपुडा होता. पण त्याच वेळी कबीरने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. तो उद्या परीक्षा झाल्यावर संध्याकाळी गौरीला प्रपोज करणार होता. आज सगळ्यांचा ग्रॅज्युएशनची शेवटची परीक्षा होती आणि त्याचबरोबर शेवटचा पेपरही.
कारण पुढच्या सेमिस्टरमध्ये फक्त थिसिस प्रोजेक्टच राहणार होते. कबीर मात्र आज खूप आनंदी होता, कारण आज तो गौरीला मनातली गोष्ट सांगणार होता. परीक्षा देऊन आल्यानंतर गौरी सुधाजींसोबत मिळून उद्या होणाऱ्या साखरपुड्याच्या तयारीत व्यस्त झाली, तर अनन्या कबीरसोबत मिळून आज संध्याकाळी गौरीला प्रपोज करण्यासाठी कबीरला मदत करू लागली. रमाशंकरने घराबाहेर असलेल्या गार्डन एरियामध्ये सगळी तयारी करून घेतली होती. पूर्ण गार्डन लाईट्स आणि फुलांनी सजवलेले होते, जे अतिशय सुंदर दिसत होते. ते पाहून क्षणभर गौरीचं मन भरून आलं, पण काही सेकंदात तिने स्वतःला सावरलं आणि चेहऱ्यावर हसू आणत सुधाजींसोबत तयारीत गुंतली. तर दुसरीकडे आजीबाई बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसून सतत हलवाई आणि डेकोरेशनवाल्यांना झापत होत्या. स्पष्ट दिसत होतं की कुठल्या तरी दुसऱ्याच रागाचा फटका त्या इथे काढत होत्या. आता रुद्रवर जबरदस्ती करू शकत नव्हत्या, म्हणून मनातला राग हलवाईवर काढत होत्या. एवढी साखर का घातलीस? तुला वाटतंय का मी मरून जावं? आणि इतकं तेल मसाल्याचं का करत आहेस? कधी हे कधी ते. त्यांची ही सततची बडबड ऐकून हलवाईही त्रासला होता. ते पाहून रमाशंकरजींनी त्याला इशाऱ्याने शांत राहायला सांगितलं आणि आजीबाईंकडे जाऊन म्हणाले, आई, बाहेर मी आणि बाबा बघतो. तू आज जाऊन पहा की उद्या पाहुण्यांसाठी काय काय द्यायचंय, कसं काय करायचंय, सुधा सगळं व्यवस्थित करतेय ना ते बघ. तर कबीर अनन्यासोबत मिळून अनन्याच्या घराच्या गच्चीवर तयारीत गुंतला होता. अनन्या, अरे कबीर, एक विचारू का? मला माहीत आहे की गौरीच्या मनात तुझ्यासाठी काही भावना नाहीयेत. मला वाटत नाही की तू तुला होकार देईल. हे सगळं माहीत असूनही तू हे सगळं का करतोयस? कबीर, यार मला ठाऊक नाही का, पण असं वाटतंय की आज तिला सगळं खरं सांगावं. हो, मला माहितीये ती नकार देईल, पण त्यामुळे आमच्या मैत्रीवर काही फरक पडणार नाही. आपण पुढेही तसेच मित्र राहू. अनन्या, तर मग हे सगळं करण्याची काय गरज आहे? जेव्हा वाटलं असतं की ती इंटरेस्टेड आहे तेव्हा केलास तरी चाललं असतं. कबीरने घोषक घेत म्हणाला, माहीत नाही का, पण मला असं वाटतंय की आज माझ्या मनातली गोष्ट मी तिला सांगावी. मी हे तिच्या होकारासाठी नाही करते, फक्त माझ्या मनाची शांतता मिळावी म्हणून करतोय. बरं, हे सगळं सोड, तयारी तर झालीये. जेवणानंतर तू गौरीला घेऊन ये गच्चीवर. अनन्या, ओके. इतकं बोलून दोघे खाली आले तर सगळे जेवणासाठी बसलेले होते. तेही बसले. तेव्हा सुधाजी म्हणाले, गौरी बेटा, सगळी कामं झाली, फक्त उद्या पाहुण्यांसाठी काही गिफ्ट्स पॅक करायचेत. गौरी, आंटी, जेवणानंतर लगेच करूया. हे ऐकून अनन्या थोडी घाबरली आणि पटकन म्हणाली, नाही गौरी, तू खूप काम केलेस, मला तुझ्याशी थोडी वैयक्तिक बोलायचंय. गौरी, हो सांग ना, काय बोलायचंय? अनन्या, आत्ता नाही, जेवणानंतर. असं म्हणत तिने कबीरकडे इशाऱ्याने पाहिलं तर कबीरनेही इशाऱ्यानेच उत्तर दिलं. हे पाहून रुद्रने दोघांना लक्षपूर्वक पाहिलं आणि मनात विचार केला, नक्की काय शिस्त या दोघांमध्ये? थोड्याच वेळाने कबीर पटकन आपलं जेवण संपवून अनन्याकडे इशारा करून गच्चीकडे गेला. थोड्याच वेळाने अनन्याही म्हणाली, गौरी, तुझं झालं का? किती खारतेस ग तू? हे ऐकून गौरी हसली आणि म्हणाली, हो, झालं माझंही, चला आता. अनन्याने लगेच तिचा हात धरून तिला ओढत गच्चीकडे नेलं. हे पाहून रुद्रला समजलं की काहीतरी महत्त्वाचं प्रकरण गच्चीवर चालू आहे. तोही त्यांच्या मागे गेला. अनन्या गौरीला गच्चीवर घेऊन गेली तेव्हा तिथे खूप अंधार होता. ते पाहून गौरी म्हणाली, अनन्या, तुला या अंधारात असं काय बोलायचंय? आपण खोलीत जाऊनही बोलू शकलो असतो. गौरीचं बोलणं ऐकून अनन्या म्हणाली, तू इथेच थांब, मी लगेच येते. असं म्हणून ती तिथून निघून गेली. गौरी मात्र सतत आवाज देत राहिली, अनन्या, अनन्या. ही अनन्या पण ना, मला एवढ्या अंधारात सोडून कुठे गेली? असं बोलतच गौरीनी काही पावले पुढे टाकली आणि तेवढ्यात अचानक चारी बाजूनी लाईट लागले. ती पाहून गौरी पूर्णपणे थक्क झाली. तिने पाहिले की पूर्ण गच्ची रंगीबेरंगी फेरी लाईट्सनी सजवलेले होते. फरशीवर गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या होता. समोरच्या भिंतीवर लाईट्सनेच आय लव्ह यू गौरी असे लिहिलेले होते आणि समोर एक मोठा लाल गुलाबांचा गुच्छ ठेवलेला होता. हे पाहून गौरी चकित झाली की हे सगळं तिच्यासाठी कोणी केलं असेल. क्षणभर तिच्या मनात रुद्रचं नाव आलं, पण लगेचच विचार केला, नाही, रुद्रची तर उद्या साखरपुडा आहे. तो का करेल? मग हे सगळं कोणी केलं असेल? थोडा विचार करताच तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. कुठे हे सगळं कबीरने तर नाही ना केलं? असा विचार करताच तिने कबीरला आवाज दिला, कबीर, कबीर, तू इथेच आहेस ना? कबीर, मला माहितीये की हे सगळं तूच केलंस, तर प्लीज बाहेर ये कबीर. गौरी हे सगळं बोलत होती, पण तिच्या मनात मात्र भीती आणि अस्वस्थता अधिकच वाढत होती. आणि गच्चीच्या एका टोकाला लपून उभी असलेली अनन्या हे सगळं पाहत होती आणि मनात विचार करत होती, गौरीला कसं काय कळलं की हे सगळं कबीरने केलंय? कुठे गौरीलाही कबीर आवडतो तर नाही ना?
तर दुसरीकडे छताच्या पायऱ्यांवर उभा असलेला रुद्र हे सगळं पाहून संतापाने थरथरत होता. त्याला वाटलं आत्ताच जाऊन कबीरला एक ठोसा देतो आणि गौरीला खेचून माझ्यासोबत घेऊन जातो. असं ठरवून तो पुढे सरकला देखील. पण तेवढ्यात त्याचे पाय थांबले. त्याने पाहिले की कबीर गौरीच्या समोर उभा राहिला होता. रुद्रला कबीरचा चेहरा दिसत होता, पण गौरीची पाठ त्याच्याकडे असल्याने तिच्या चेहऱ्यावरचे भाव तो पाहू शकत नव्हता. कबीर काही बोलायच्या आतच गौरी म्हणाली, "कबीर, हे सगळं काय आहे? प्लीज असं करू नकोस. माझ्या आयुष्यात तू आणि अनन्या फक्त मित्र आहात. माझ्या अडचणी अजून वाढवू नकोस कबीर." कबीर शांतपणे म्हणाला, "गौरी, मला माहिती आहे की तू मला प्रेम करत नाहीस. मला फक्त एक मित्र मानतेस. हे सगळं मला माहिती असूनही आज का कुणास ठाऊक माझ्या मनाने सांगितलं की मी तुला माझं मन सांगावं. पुढे असा दिवस मिळेल की नाही हे मला माहिती नाही. पण तू असं अजिबात समजू नकोस की मी तुला काही उत्तर द्यायला भाग पाडतोय किंवा तुला वेळ देतोय. तसं काहीच नाही. आणि आपल्या मैत्रीतही कुठलीच अडचण येणार नाही. हो, ही सजावट मी फक्त यासाठी केली की तुला प्रपोज करण्याचा पूर्ण अनुभव यावा." गौरी शांतपणे कबीरचे बोलणे ऐकत राहिली. पण एवढं ऐकल्यावर तिच्या डोळ्यातून पाणी आलं. कबीर पुढे म्हणाला, "गौरी, जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटलो होतो त्या रात्री तू मला चोर समजली होतीस, पण खरं तर चोर तर तूच निघालीस. त्या दिवशीच तू माझं हृदय चोरलं होतंस. प्लीज रागवू नकोस. तू आहेसच इतकी छान की कोणालाही तुझ्यावर प्रेम होईल, पण म्हणून असं नाही की तू सगळ्यांना होकार देशील." हे ऐकताच गौरीच्या डोळ्यातून अश्रू उघळू लागले आणि ती रडत म्हणाली, "कबीर, आय एम सॉरी." कबीर हसत म्हणाला, "गावची गोरी गावरी, सॉरी म्हणायची गरज नाही. मला माहितीये की तू मला प्रेम करत नाहीस आणि तू कधी काही असं वागलीही नाहीस किंवा असं काही बोललीही नाहीस ज्यातून वाटेल की तू मला प्रेम करतेस. म्हणून ही गोष्ट मनावर घेऊ नकोस. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं आणि तुझं उत्तरही मला माहितीये. हो, हे लक्षात ठेव की मी तुला विचार करायला वेळ दिला नाही आणि तुला प्रेम करायला भागही पाडत नाहीये. तू कुणावरही प्रेम करण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहेस. बस एवढंच सांगायचं होतं गौरी. यापेक्षा जास्त मी काही बोलू शकणार नाही. आता तू इथून जाऊ शकतेस." हे ऐकून गौरीच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ती स्वतःलाही तिथे उभं राहू शकली नाही आणि धावत खाली जायला लागली. पण अचानक रुद्रने तिचा हात पकडला आणि तिला ओढत परत गच्चीवर नेलं. रागाने तिचे हात पिळत तो म्हणाला, "दाखवलीस ना आपली खरी औकात. तुला कधी कोणाच्या भावना महत्वाच्या वाटत नाहीत ना, तुला फक्त खेळण्यात मजा येते." एवढं म्हणून त्याने हाताची पकड अजून घट्ट केली, ज्यामुळे गौरीच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. गौरीच्या वेदनेने भरलेल्या किंकाळ्या ऐकून अनन्या आणि कबीर धावतच आले, जिथे रुद्रने गौरीला फारच निर्दयपणे धरून ठेवले होते. हे पाहून काही क्षणांसाठी तर दोघांचाही श्वास अडखळला. हे काय घडतंय? रुद्र पुन्हा ओरडू लागल्यावर दोघे भानावर आले आणि त्याच्याकडून गौरीला सोडवायचा प्रयत्न करू लागले. पण अनन्या ते करण्यात अपयशी ठरली आणि गौरीचा असह्य झालेला त्रास पाहून कबीरने संतापाने रुद्रला मागे ढकलत म्हणाला, "रुद्रभाऊ, खूप झालं तुमचं आणि आम्ही खूप सहनही केलं, पण आता नाही. आता तुम्ही गौरीला एक शब्द जरी चुकीचा बोललात किंवा हात लावलात तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. आणि मी हेही विसरेन की तुम्ही माझे मोठे भाऊ आहात. आणि तसंच हे माझं आणि गौरीचं प्रकरण आहे, म्हणून तुम्ही मध्ये पडू नका." कबीरला एवढ्या रागात पाहून तिथे उभे असलेले सारेच थबकले. तेव्हा रुद्र गौरीकडे पाहत हसत म्हणाला, "अभिनंदन गौरी, तू 2 भावांमध्ये भांडणही लावून दिलंस. आज आणखी किती रूपं दाखवणार आहेस तू, कोण जाणे. आज तू हेही दाखवलंस की तुझी विचारसरणी किती लहान आहे. शेवटी होणारच ना, लहान जागेहून आली आहेस ना, तर विचारसरणी लहानच असेल. पण हे लक्षात ठेव, तुझ्या बोलण्याला माझे दोन्ही भाऊ बहीण बळी पडतील, मी कधीच नाही." हे ऐकताच गौरी रडतच खाली निघून गेली. तिला अशा अवस्थेत जाताना पाहून अनन्या म्हणाली, "रुद्रभाऊ, मला कालपर्यंत तुमचा फार अभिमान होता, पण आज तुम्ही मला माझ्याच नजरेत पाडून दिलत. आज तुम्ही फार चुकीचं केलं आहे." इतकं म्हणून तीही गौरीच्या मागे गेली. अनन्याच्या तोंडून स्वतःसाठी असं ऐकून रुद्रने संतापाने मुठी घट्ट केल्या आणि त्याच रागात कबीरकडे वळून म्हणाला, "तुलाही काही बोलायचं आहे? आज तुलाही मीच चुकीचा वाटतोय आणि ती लहान विचारांची धोकेबाज गौरी तुला खरी वाटतेय. तुम्हा दोघांना तिची चालाकी दिसत नाहीये का?" हे ऐकून कबीरने संतापाने एक घुसा रुद्रच्या पोटात मारला आणि म्हणाला, "विचार तिचे लहान नाहीयेत भाऊ, विचार तुमचे गलिच्छ झाले आहेत. ती लहान जागेहून आली आहे खरं, पण तिचं मन फार मोठं आहे.
जे तुम्ही कधी समजू शकणार नाही. तुम्ही तिला कितीही काहीही बोलता तरीही ती कायम तुमचीच काळजी करते. हे तुम्हाला कुठून दिसणार? तुम्हाला तर ती लहान जागेची, लहान विचारांची, चालाक आणि धोकेबाज मुलगीच दिसते. रुद्रभाऊ, तुम्ही माझा अभिमान होता, पण आज तुम्ही तोही मोडून काढलात. आज माझा विश्वास, माझी आशा सगळी तुमच्याबद्दल संपली आहे. इतकं म्हणून कबीरही आपल्या रूममध्ये निघून गेला. तर गच्चीवर रुद्र एकटा उभा राहून रागाने ओरडू लागला. हो, तुमच्यासाठी तर ती गौरीच खरी आहे आणि मी खोटा आहे. बघा, फार लवकरच तुमच्या डोळ्यातलं हे खोटं उघड होईल. तेव्हा तुम्हाला कळेल आणि त्या दिवशी तुमच्या हातात पश्चात्तापाशिवाय काहीच नसेल. असं सगळं म्हणून रुद्र संतापाने आपल्या रूममध्ये गेला. गौरी ही आपल्या बिछाण्यात स्वतःला लपवून बसली होती. तिच्या शेजारी अनन्या शांत पडून होती. तिला काहीच समजत नव्हतं की गौरीला काय बोलावं. कारण आज तिच्यासोबत जे अन्याय झालं होतं ते तिच्या स्वतःच्या भावामुळे झालं होतं, ज्यासाठी स्वतःलाही ती कुठेतरी जबाबदार मानत होती. कबीरही राग आणि अस्वस्थतेच्या मिश्र भावनांनी भरून आपल्या रूममध्ये फेरफटका मारत होता. त्यालाच स्वतःवर राग येत होता की कदाचित तो हे सगळं केलं नसतं तर आज एवढं सगळं घडलं नसतं. तर रुद्रही बाल्कनीत उभा राहून एकामागून एक सिगारेट ओढत होता. आजचा हा सगळा प्रसंग त्या चौघांच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा चालू होत होता. सगळ्यांच्या छातीत वेदना उठत होत्या. सगळ्यांची मनं रडत होती. हो, फक्त फरक एवढाच होता की सगळ्यांचे दुःख वेगळे होते, पण कारण एकच होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी घराबाहेर गडबड होती. हलवाई, डेकोरेशन करणारे लोक आपापलं काम लवकर उरकत होते, कारण आज संध्याकाळी रुद्र आणि रमेशाचा साखरपुडा होता आणि संध्याकाळ होण्याआधीच सगळं काम उरकायचं होतं. तेव्हा घरच्यांनी ठरवलं की आज घरात साखरपुडा आहे तर सकाळी देवदर्शनाला जाऊन यावं. कोणतंही शुभ काम करण्याआधी एकदा देवाचा आशीर्वाद घेणं आवश्यकच. त्यामुळे मोठी मंडळी देवळात गेली. तर लहान मंडळी कालच्या घटनेमुळे उशिरा झोपलेला असल्याने अजूनही आपल्या रूममध्ये झोपलेलं होतं. तेवढ्यात अचानक कोणीतरी वारंवार डोरबेल वाजवत होतं. डोरबेल वाजण्याच्या सततच्या आवाजाने अनन्या चिडून खाली आली. कोण आहे रे सकाळी सकाळी त्रास द्यायला? गेट उघडलं तर समोर कबीर उभा होता. कबीरला पाहून अनन्या संतापाने म्हणाली, काय रे कबीर, हे काय पद्धत आहे? डोरबेल काय एवढी वाजवत होतास? काही काम असेल तर फोन केला असतास ना? कबीरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत कबीर म्हणाला, गौरी कुठे आहे? काय म्हणजे? आईसोबत कुठेतरी तिची मदत करत असेल. डोरबेलच्या आवाजाने रुद्रही खाली आला होता. कबीर म्हणाला, गौरी आपल्याला सोडून कुठेतरी निघून गेली आहे. अजूनही झोपेत आहेस का? ती घर सोडून का जाईल? कबीर, स्वतः याच्याकडून विचारून घे. असं म्हणताच त्याने आपल्या शेजारी उभ्या असलेल्या एका मुलाकडे बोट दाखवलं. त्याला पाहून अनन्या दचकली. विपुल, तू इथे? इतक्या सकाळी सकाळी का? विपुल काही बोलला असता त्याआधीच कबीर एक लिफाफा हातात घेऊन अनन्याच्या मागे उभ्या रुद्रकडे गेला आणि तो लिफाफा त्याच्या हातात देत म्हणाला, रुद्रभाऊ, मोठ्या शहरातील मोठ्या विचारांच्या लोकांच्या मोठ्या करामती आहेत यात. मला वाटतं तुम्हीच आधी हे पाहायला हवं. कबीरच्या तोंडून ऐकताच अनन्या गोंधळून म्हणाली, शेवटी इथे चाललंय तरी काय? आणि विपुल, तू इतक्या सकाळी सकाळी आलास तरी का? कबीर म्हणाला, कारण गौरीने ह्याला बोलवलं होतं. गौरीने? गौरीने का बोलवलं होतं? अनन्या आश्चर्याने विचारू लागली. तेवढ्याच रुद्रने लिफाफा उघडला. आत खूप सारे फोटो होते. ते पाहताच त्याच्या हातातून सारे फोटो खाली पडले आणि चारही बाजूला पसरले. जमिनीवर विखुरलेले फोटो पाहून अनन्या पूर्णपणे चकित झाली आणि ती उद्गारली, हे सगळं काय आहे? तेव्हा कबीर रुद्रकडे पाहत म्हणाला, मोठ्या शहरातील मोठ्या लोकांची हीच शिस्त आहे. विपुल म्हणाला, खरं तर त्या रात्री पार्टीहून आल्यानंतर गौरीला कळलं की मीही रुद्र आणि रिमिशाचा शाळेत सोबत होतो. तेव्हा तिनं मला सांगितलं होतं की रिमिशाची खरी ओळख रुद्रसमोर आणण्यात मी तिची मदत करावी, कारण रुद्रला तिच्या बोलण्यावर विश्वास नाही. खरं म्हणजे त्या पार्टीत मला जेव्हा कळलं की रिमिशा आणि रुद्र सोबत आहेत तेव्हा मला अजिबात विश्वास बसला नव्हता, कारण रिमिशाला मी आधीपासून अनेक मुलांबरोबर फिरताना पाहिलं होतं आणि रुद्र असा मुलगा नाही. त्यामुळे मला त्या रात्री थोडं विचित्र वाटलं होतं. हे ऐकताच अनन्या विचारली, पण आत्ता गौरी कुठे आहे? माहीत नाही, पण ती घरच्यांसोबत मंदिरात गेलेली नाही. विपुल म्हणाला, मी आज सकाळीच गौरीला फोन केला होता, रिमिशाबद्दल मला पुरावे मिळाले आहेत हे सांगण्यासाठी. तेव्हा गौरी म्हणाली, ती या घरातून कायमची निघून चालली आहे. आता तिचा यांच्यावर काही अधिकार नाही, म्हणून हे पुरावे मी थेट तुम्हाला देतो आणि ती परत कधी येईलही की नाही हे तिलाच माहीत नाही. हे ऐकून अनन्या रागाने उद्गारली, विपुल प्लीज थांब,
हे सगळं फालतूपण आहे. गौरी कुठेही गेलेली नाही. असं म्हणताच तिने गौरीच्या नंबरवर कॉल केला, पण नंबर स्विच ऑफ असल्याचा संदेश मिळाला. तिने वारंवार कॉल केला, पण तोच प्रतिसाद मिळत होता. घाबरून ती म्हणाली, गौरी असं सोडून जाऊ शकत नाही आणि मला न सांगता तर अजिबात नाही. असं कसं काय ती गेली? तिची हिंमतच कशी झाली इथून जाण्याची? मी तिला परत घेऊन येणार. असं म्हणत ती पुढे सरसावणीच होती. तेवढ्यात विपुलने तिला धरला आणि म्हणाला, अनन्या, अनन्या, कृपया गोष्ट समजून घे. गौरी कुठे गेली हेच माहीत नाही. मी आणि कबीर सकाळपासूनच तिला शोधत आहोत, पण ती आम्हाला कुठेच सापडली नाही. म्हणून मला वाटलं की कदाचित तुला माहीत असेल की गौरी कुठे गेली असेल. म्हणून मी तुझ्याकडे आलो. हे ऐकून अनन्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती तिथेच जमिनीवर बसून रडू लागली. सगळी माझीच चूक आहे. मी तिला माझी बहीण मानलं, पण तिच्या मनात काय चाललंय, तिची ती दुःखी आहे, मी कधीच समजून घेतलं नाही. मग ती रागाने रुद्रकडे पाहत म्हणाली, भाऊ, आता तरी तुम्ही खुश आहात ना? तुमची ती सो कॉल्ड चांगल्या विचारांची रिमिशा आणि तुम्ही, या जगात फक्त तुम्ही दोघंच बरोबर आहात. बाकी सगळे चुकीचे. तसंही गौरीने योग्यच केलं. राहिली असती इथे तर काय झालं असतं? अजून किती अपमान सहन करायचा होता तिला? रोज तिला हा टोमणा ऐकवला जायचा की ती लहान शहरातील लहान विचारांची कपटी मुलगी आहे, तिचे कितीतरी चेहरे आहेत. आज तरी कळलं असेल तुम्हाला कोणाचे किती चेहरे आहेत, कोणाचा विचार कसा आहे आणि कोण किती कपटी आहे. तेवढाच अचानक रुद्र उठला आणि म्हणाला, गौरीला मी कुठेही जाऊ देणार नाही. मी तिला परत घेऊन येणार. असं म्हणत तो पाऊल टाकणारच होता, तोच घराचं मुख्य दार उघडलं. हे पाहून चौघेही थक्क झाले. तर मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन भाग लवकरच येईल.